मी आले जॉबवरून लवकरच, कारण की दुपारची वेळ होती त्यामुळे स्कार्फ बांधले, कारण की खूप ऊन होतं. आणि मी आवरले आणि रिक्षामध्ये बसली. रिक्षामध्ये बसल्यानंतर आम्हाला जायचं होतं मुंबईला आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठली ट्रेन येते, कुठे जायचं, कसं जायचं हे चालू होतं. आणि गर्दी तर नव्हतीच अंबरनाथच्या ट्रेनला आणि आम्ही पोहोचलो थेट दादरला पोहोचल्यानंतर आम्हाला जायचं अंधेरीला. तर तिथून आम्ही अंधेरीची ट्रेन पकडायची होती आम्हाला. आणि त्याचबरोबर इथे थोडी गर्दी होतीच, पण गर्दी म्हटलं तर खूप होती, पण जास्त नव्हती जशी असायला पाहिजे त्याप्रमाणे, पण गर्दी होती. पण मी और माझे मिस्टरच निघालो आम्ही, कारण की सकाळी छानशी गुड न्यूज आम्हाला मिळाली होती आणि त्याचबरोबर आम्ही मिठाई वगैरे घेतले आणि खूप छान बोलत आम्ही मस्तपैकी दोघंजण बोलत वगैरे आनंदाचा जो क्षण आहे तो एन्जॉय करण्यासाठी आम्ही पण तिथे निघालो. आणि त्याचबरोबर ही अंधेरीची ट्रेन आम्ही पकडली आणि अंधेरीच्या ट्रेनमधून पकडता कसं कधी बोलता आम्ही उतरलो तेच कळालं नाही. अंधेरीला पोहोचलो पण आम्ही. आणि त्याचबरोबर खरं म्हणाल तर घरी मुलं होती आणि आम्ही दोघंजणच निघालो फक्त. तर हे आहे अंधेरीचा प्लॅटफॉर्म. आणि त्याचबरोबर आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यासाठी मी ज्यूस वगैरे घेतली, त्यांनी काहीतरी नाश्ता वगैरे केला. तर सकाळीच छानशी गुड न्यूज भेटली, त्याच्यामुळे खरंच म्हणजे खूप आनंद वाटला आणि खूप आनंदाच्या क्षणमध्ये आम्ही जातच होतो वार्ता वगैरे करत. आणि रील्स वगैरे माझे चालूच असतात ऑन द वे कुठेही. तर त्याचबरोबर आम्ही दोघंजण, बघा माझे मिस्टर, त्यांना व्हिडिओ जास्त आवडत नाहीत, कारण की लोकं इतकी बघतात, त्यांना कसं तर होतं, त्याच्यामुळं आहे ना ते व्हिडिओ काढायला मला थोडं बोलतात, थोडं कुठेतरी काढत जा, कारण की इतके व्हिडिओ काढते, कारण की रील्स असतात ऑलवेज आणि परत शूट असतं यूट्यूबचं. तर त्याचबरोबर लोकं खूप बघतात, त्याच्यामुळं आहे ना त्यांना पटत नाही. तर त्याचबरोबर मी त्यांना म्हणजे थोडं काढते, त्याच्यामुळं मग ते आले तर मला काढावंच लागणार ना. मग त्याचबरोबर मी काढतेच व्हिडिओ. आणि आम्ही पकडली रिक्षा म्हणजे आम्हाला जायचं हॉस्पिटलला. कुपर हॉस्पिटलच्या समोरच आहे ते हॉस्पिटल. आणि खरंच आत्ताचं कारण म्हटलं तर इतकं सुंदर आहे, कारण की खूप छान आहे, ते तुम्हाला नक्कीच सांगते. आणि ह्या रिक्षातून जाता मला खरंच मस्की डॉग आहे तो बघत होता आणि मी रील काढत होती, पण शूट झाला नाही आहे. खूप छान डॉग होतं ते. आणि हे आहे कुपर हॉस्पिटल आणि त्याच्या समोरच आम्ही इथे हॉस्पिटलला आम्हाला त्या हॉस्पिटलला जायचं आहे. आणि त्याचबरोबर मस्त छानसे इथे ऑफिसेस असतात, किती सुंदर असतं. खरं तर म्हटलं तर बॉम्बे इतकं सुंदर आहे, बघायला गेलं तर तुम्ही खूप छान ठिकाणी खाऊ वगैरे खाऊ शकता, खूप छान ठिकाणी फिरू शकता, खूप परिसरमध्ये तिथे खूप छान फिरू शकतात तुम्ही. खरंच खूप सुंदर आणि खूप छान आहे मुंबई. आणि त्याचबरोबर आम्ही हॉस्पिटलला पोहोचण्याचे कारण खूप छान आहे. आणि इथेही इतकी सारी मंडळी आलेली आहेत फक्त एका पेशंटला बघण्यासाठी. आणि खरंच सगळ्यांना खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे, आनंद वाटतोय, खूप म्हणजे खूप वाटतंय. तर बघा किती जण आलेले आहेत, खूप जण आलेले आहेत. सगळी एवढी मंडळ एका पेशंटची, व्हेरी गुड. तर खूप छान सकाळी न्यूज मिळाल्यानंतर पूजाताईंना झालेला आहे मुलगा. आणि खरंच इतकं बरं वाटलं सगळ्यांना, खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे. खरं तर इतका आनंद झालेला आहे, सगळीजण जमलेले आहेत त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये बाळाला बघण्यासाठी. हमारे पेशंट कशा पूजाताई, अच्छा हुआ सब ठीक है, आया ना होश, क्या चाहिए कुछ? असं म्हणतात की आहे ना छोटंसं बाळ असतं, त्याला नजर लागते, त्याचमुळे सोशल मीडियावरती आपण फोटो शेअर करायचे नसतात. फोटो काढून ठेवायचे व्हिडिओ वगैरे, पण शेअर करायचे नसतात. त्याचमुळे मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले. आणि संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी 5:30 वाजले होते. थोडंसं इथे नूडल्स वगैरे घेतलं आणि नाश्ता वगैरे म्हणजे केला. आणि त्याचबरोबर आम्ही टाटा बाय करून आणि त्याचबरोबर मला जायचं होतं बहिणीकडे, कारण की तिच्या मिस्टरांची तब्येत पण ठीक नव्हती, त्याचमुळे ते ॲडमिट पण होते, पण त्यांनाही बघायला जायचं होतं. आणि मुंबईलाच असतात, त्यामुळे आम्ही इथेही गेलो आणि तिथेही मला जायचं होतं बहिणीच्या ठिकाणी. मग तेही आम्ही जायचं ठरवलं. तर वडाळ्याची ही ट्रेन होती. वडाळ्यानंतर त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला जायचं होतं सायन कोळीवाड्यामध्ये जायचं होतं. आणि तिथे आल्यानंतर आम्ही स्टेशनला घेतला मस्त उसाचा रस. आणि त्याचबरोबर मस्त जरासं गरम वाटत होतं, त्याच्यामुळे उसाचा रस घेतला. आणि तिच्याच इथून आम्ही जाता मस्तपैकी तिच्यासाठी, तिच्या मिस्टरांसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी थोडंसं खाऊ वगैरे घेतलं.
आणि मस्त वार्ता वगैरे करत आणि येऊन पोचलो, कारण की जवळच आहे त्याच्यामुळं काही टॅक्सी वगैरे रिक्षा वगैरे लागत नाही आहे. 5 मिनिटाचा रस्ता नाही, 2-3 मिनिटाचाच रस्ता आहे. आणि त्याचबरोबर येता येता मिस्टरांची दुखायला लागली दाढ. मग त्यांना म्हटलं गोळी वगैरे काहीतरी घ्या. आणि माझ्या बहिणीने ऑलवेज जेवण बनवायला रेडी केलंच होतं. मी येणार आहे म्हटलं, तिला मी म्हटलं येणार आहे. ती खूप छान मस्तपैकी जेवण वगैरे बनवत सुरुवातच केली होती. आणि आम्ही आल्यानंतर तिच्या इथे तर गर्दी चालूच असते, हमेशा गर्दी चालू असते. ती राहते प्रतीक्षा नगरमध्ये. खरंच इतकं स्टेशनच्या जवळच आहे आणि मार्केटजवळ. तर त्याचबरोबर तिच्या घरी लोकांची, मुलींची आणि ज्या स्त्री आहेत त्यांची तर गर्दी असतेच, हमेशा असते, कारण की इतके सुंदर सुंदर ब्लाऊज शिवते ती. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथे शिवून घ्या, कारण की इतके सुंदर सुंदर शिवते. आणि ज्यांना बघायला आलोय आम्ही तेच आहे ना, इथे मस्तपैकी कोशिंबीर वगैरे बनवतात. खरंच इतके काम हे दोघं करतात ना, खरंच मनापासून हे लोक मेहनती आहेत आणि खूप छान छान कामं करतात. खरंच खूप मेहनती आहेत दोघंही. आणि त्या मुलंही तशीच आहेत, कारण की ते पण मेहनतीच आहेत मुलं. आणि त्याचबरोबर माझी मस्त छान छान जेवण बनवत आहे, मस्तपैकी गरम गरम भाकरी देत आहे. आणि खरं तर आहे ना, हिला इतकं आवडतं लोकांना आणल्यानंतर ती कधी थकत नाही. कितीही काम केलं ना तरी पण ती कितीही काम केलं तरी पण ती उठून जेवण बनवतेच बनवते. नॉनव्हेज असो या व्हेज असो पण बनवते. आणि त्याचबरोबर त्यांची ही 2 मुलं आहेत आणि मस्त गप्पा शप्पा करत आपले बसलेले आहेत. आणि आमचं चालू होतं ब्लाऊजचं लेस वगैरे कुठे भेटते, काय भेटते वगैरे. ती वार्ता करत करत आम्ही निघालो आमच्या घरी. आणि घरी निघता निघता आमची चालू होती गपशप. तर मी माझ्या बहिणीकडे आली होती, मस्त जेवण खाऊन मस्त झालेलं आहे आणि आता चाललेली घरी. जाऊ नको बोलते, मोठी बहीण बिर्याणी मोठी ऐक ना. मोठी बहीण आहे मारती, मी मारती. मी 2 नंबर, ती 1 नंबर आहे. वेट लॉस करायला लागल्या. जर तुम्हाला करायचं, ती माझ्यासारखी दिसत होती, वेट लॉस करायला लागल्या. जर तुम्हाला पाहिजे असेल वेट लॉसची रेसिपी वगैरे तर काही जे काय वेट लॉस करते ती ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हिला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हां, 1 नंबर. आणि इतकं सुंदर वेट लॉस केलेलं आहे तिने, खरंच छान केलेलं आहे, मला पण आवडलं. तर हिचं चॅनल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला तर आपले कमेंट वगैरे करा, तर मी सांगते ती कशी केली वगैरे. आणि खूप छान ती फिगर वगैरे केलेली आहे. आता काय फोटो वगैरे पाठवत नाही, नेक्स्ट टाईमला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्समध्ये किती वजन कमी केले, काय केलं ते सांगते. पण व्यवस्थित परफेक्ट वजन कमी केलेली आहे, कारण की मला आत्ता तर म्हणजे आता मी 1-2 महिन्यांनीच 1.5 महिन्यांनीच आले, पण एकदम व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हीही करू शकता करायचं असेल तर. थँक्यू सो मच, बाय. यूट्यूब असो या रील्स असो हे मी शूट करते. आणि ज्या वेळेस मी माझ्या बहिणीकडे येते त्यावेळेस फक्त माझा वेदांत करतो. रील शूट असो या व्हिडिओ शूट असो तो करतो, पण छान करतो, त्याच्यामुळं मी त्याला सांगते करायला. आणि खरं तर आमची आली ट्रेन आणि ते मला इथपर्यंत पोचवायला आलेले, कारण की जेवले पण होते आणि त्यांना खरंच थोडंसं वॉक पण करायचं होता. आणि इतकं छान वेट लॉस दोघंही नवरा बायको करत आहेत, खूप सुंदर करत आहेत. आणि हर्बल लाईफचं हे खरंच छान आहे प्रोडक्ट. तर कुणालाही जर पाहिजे असेल तर खरंच तिनं इतकं मनावर घेऊन ती वेट लॉस केलेली आहे, खूप छान केलेली आहे. तर तिला टाटा बाय बाय करत मी निघाले माझ्या घरी. खरंच एवढी छान मस्तपैकी छान पळत वजन कमी केलेली आहे. तर बहिणीने इतकं छान वेट लॉस केलेलं आहे ते बघून तर मला तर खरंच शॉक बसलेला आहे, कारण की 2-3 महिन्यानंतर मी आली. तिचं आणि माझं वजन सेम होतं, थोडं 1-2 किलो कमी जास्त होतं. पण इतकं म्हणजे हर्बल लाईफचं जे आहे ते तिने केलेलं आहे. आणि एक्सरसाइजही तसंच पद्धतीने केलेलं आहे जसं ते लोक गाईड करतात त्या पद्धतीने. आणि त्याचप्रमाणे तुम्हीही केलं तर वेट लॉस नक्की आणि नक्की होऊ शकतो. आणि माझे मिस्टर माझ्या बाजूलाच थांबलेले आहेत, कारण की मी रील शूट करत आहे, व्हिडिओ शूट करत आहे त्यासाठी. आणि माझ्यासाठी हमेशा सेफ मला ते ठेवतात, कारण की मला काय धोका होऊ नये, मला काही ते त्रास होऊ नये, त्यासाठी माझ्यासोबतच असतात. मी मुंबईलाही जाते तर त्यांनाच घेऊन जाते, नाहीतर मुलांना वगैरे घेऊन जाते. मी एकटी जात नाही, खूप सेफ करतात. आणि त्याचबरोबर काही गोष्टी आपल्या असेल तर मिस्टरांना विचारूनच केल्या पाहिजेत. आणि मी माझ्या नवऱ्याला विचारूनच करते. आणि तुम्हीही तसंच करा, कारण की
काय काय गोष्टी अशा असतात त्या आपल्याला माहिती नसतात, त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात, ते आपल्याला सांगतात ही असं नसतं तसं असतं वगैरे. मग त्याचबरोबर मी आले अंबरनाथला आल्यानंतर मस्तपैकी प्लॅटफॉर्म छानसं खाली आहे. असं प्लॅटफॉर्म फक्त रात्रीच मिळेल, कारण की आहे ना सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत खूप म्हणजे खूप गर्दी असते प्लॅटफॉर्मवरती, कुठेही असं कुठेही. आणि आमच्या साईडला तर खूप म्हणजे खूप गर्दी असते, बदलापूर अंबरनाथ ह्या साईडला. तर त्याचबरोबर मी येऊन पोचले अंबरनाथला. छानशी स्लो ट्रेन चालूच होती आणि पोलीस वगैरे ते लोक होतेच होते, कारण की संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, काही होऊ शकतं त्यामुळे. आणि त्याचबरोबर सेफ्टीसाठी तर इथे तर असतातच हमेशा. आणि रिक्षा पकडली, रिक्षावाले पण खूप नाटक करत होते, कारण की रिक्षावाले 3 सीट घेतल्याशिवाय ते जातच नाही बोल. आहेत. त्याचबरोबर आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली आणि येऊन पोचलो घरी. आणि ही जुली आम्हाला लाड करत हमेशा अशीच जुली. असते. जुली. मुलं येत नाहीत जवळ, पण जुली आमची जवळ जुली. येते.